बातमी एक महत्त्वाची आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक होती ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असली तरी अनेक शेतकऱ्यांचा आयकर डेटा अद्याप सुद्धा उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे मोठा शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे। त्यावरती सुद्धा आता चर्चा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि पुढची बातमी ही शेतकऱ्यांसाठीच आहे। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणजे राज्य सरकारने कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीत 17 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आली आहे। 5 जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट आहेत। अहिल्यानगर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि जालना या 5 जिल्ह्यांतील प्रत्येक 1 लाखांहून अधिक शेतकरी यादीत आहेत। तर धुळे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी शेतकरी आहेत। पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटींची सरकारकडून तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील 1,05,128 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। छत्रपती संभाजीनगर बद्दल आपण बोलतोय, मात्र यापैकी आतापर्यंत केवळ 14,769 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केलाय। अद्याप 90,000हून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे, त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, एकंदरीतच आपण पाहतोय की सरकारनं आपली भूमिका तर बजावली आहे, मात्र शेतकऱ्यांकडून ई-केवायसी केली जात नाहीये आणि म्हणून त्यांना लाभ मिळत नाहीये। नेमकं काय सुरू आहे, काय अडचणी येत आहेत? नक्कीच हीच अडचण आपण जेव्हा अनुदान मिळालं होतं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं त्यावेळेस होती। तीच अडचण आता पुन्हा एकदा कर्जमाफी देखील पाहायला मिळते, कारण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर 1,05,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना हे त्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले। मात्र यासाठी एक महत्त्वाची अट जी आहे ती म्हणजे केवायसी, कारण जेणेकरून या सगळ्या योजनेचा चुकीच्या लोकांनी किंवा बनावटगिरी करून कुणी लाभ घेऊ नये यासाठी सरकारने केवायसीची अट घातलेली आहे। मात्र ह्या केवायसी साठी जी आकडेवारी समोर येते त्यानुसार फक्त 14,000 शेतकऱ्यांनी केवायसी केलेलं, त्यामुळे 90,000 पेक्षा अधिक शेतकरी अजून केवायसी पासून वंचित आहे। सरकारने पहिली आणि दुसरी दोन्ही याद्या आतापर्यंत जाहीर केलेल्या आहे, गावानिहाय यादी जाहीर केली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत सतत शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही केवायसी करून घ्या, तेव्हाच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे 90,000 पेक्षा अधिक शेतकरी अजून या नाव येऊन देखील या योजनेपासून किंवा या लाभापासून वंचित आहे। त्यामुळे आता जोपर्यंत केवायसी होत नाही तोपर्यंत या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार नाहीये। त्यामुळे आता तातडीने शेतकऱ्यांनी ही केवायसी करावं असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील यावर बैठका घेतल्या जात आहेत। कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग यांच्याकडून देखील सतत गाव पातळीवर जाऊन याबाबत सूचना केल्या जात आहे। मात्र जोपर्यंत केवायसी पूर्ण होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणं यासाठी गरजेचं आहे। अर्थातच मोहसिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनाही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आवाहन आपण करतोय, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, तुम्हालाच त्याचा लाभ मिळणार आहे।